24 सप्टेंबर रोजी हरिजन सेवक संघाच्या 92व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित सद्भावना संमेलनात आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानव खऱ्या अर्थाने तेव्हाच मानव बनतो जेव्हा तो समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वाभूती परमात्म्याचे रूप पाहू लागतो आणि निष्काम भावनेने सर्वांची सेवा करतो असे वक्तव्य केलं। या प्रसंगी हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर शंकरकुमार सान्याल, उपप्रधान श्री नरे यादव, या सद्गुरू माताजी आणि निरंकार राजापती रमितजी यांचा वस्त्र प्रावरण व सुती दुपट्ट्याद्वारे स्वागत सत्कार करण्यात आला। देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वारसरूपी संस्थेच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून चरख्याचे लघु स्मृतिचिन्ह देखील या सेवक संघाच्या वतीने सद्गुरू माताजींना समर्पित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये हरिजन सेवक संघाच्या विद्यार्थिनी यांनी स्वागतगीत आणि सरस्वती वंदन केले, तर निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्टच्या मुलांनी गांधीजींचे आवडते भजन वैष्णवजनसह अन्य भक्तिगीतांचे सुमधुर गायनही केले। सेवक संघाचे अध्यक्ष सान्याल यांनी गांधीजी आणि कस्तुरबाजी यांच्या मार्गदर्शनाचे वर्णन करताना एका बाजूला संघाच्या उपक्रमांचा उल्लेख केला, तर दुसऱ्या बाजूला संत निरंकारी मिशनच्या विचारधारेचे अनुपालन केल्याने वसुदैव कुटुंबकम साकारण्याची शक्यता वर्तून सद्गुरू माताजींना धन्यवाद दिले। त्यांनी निरंकारी मिशनकडून सामाजिक उत्थान घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या अविरत प्रयत्नांची मनपूर्वक प्रशंसाही केली। कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकार चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुकीजा यांनी आभार प्रकट करताना हरिजन सेवक संघाच्या भारतभरातून सहभागी झालेल्या सदस्यांना, विशिष्ट अतिथींना धन्यवाद दिले। त्यांना येत्या नोव्हेंबरमध्ये करण्यात येत असलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे आमंत्रण देण्यात आले। जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे, मलकापूर।